लोक रडवतात, लोक त्रास देतात, जवळचीच लोक तुमचा विश्वासघात करतात. ज्यांच्यावर तुम्ही मनापासून प्रेम करताय तीच लोक तुमचा मात्र सतत तिरस्कार करतात. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे आपल्या स्वामी शक्ती या चॅनलवरती. बघा, कित्येक वेळा आपल्या घरातली, आपल्या कुटुंबातली लोक सतत आपल्याला टॉर्चर करतात. कित्येक वेळा ज्यांना आपण आपले मित्र मानतो, ज्यांच्यासोबत आपण खूप गोष्टी शेअर करतो, ज्यांना आपण सगळ्यात जवळचं मानतो, तीच लोक पुढे जाऊन आपले शत्रू बनतात. आपल्यापैकी प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात अवतीभवती, घरात किंवा आयुष्यात एक तरी शत्रू असेल. बघा, तुमचा कितीही मोठा शत्रू असेल, तुम्हाला कितीही त्रास देणारा शत्रू असेल, त्या शत्रूला आपल्या आयुष्यातून दूर करण्यासाठी, त्याने जो त्रास तुम्हाला दिलाय त्याला त्याची जागा दाखवून देण्यासाठी आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत महत्त्वपूर्ण उपाय सांगणार आहे. बघा, आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा काही वस्तू सांगणार आहे ज्या तुम्हाला तुमच्या सोबत किंवा जवळ ठेवायच्या आहेत. ह्या वस्तू तुम्ही तुमच्या सोबत ठेवल्या तर ह्या वस्तू तुम्ही जर सोबत ठेवल्या तर त्याचा परिणाम हा त्या व्यक्तीवर, तुमच्या शत्रूवर होईल आणि तुमचा कितीही मोठा असणारा शत्रू तुम्हाला शरण येईल. आता सगळ्यात पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगतेय. बघा, आपल्यापैकी प्रत्येकाकडे किंवा दुकानात कुठेही लिंबू असतं. एक छान लिंबू तुम्हाला घ्यायचं आहे. लिंबू घेताना ते खूप हिरवं किंवा खूप पिवळं असं घेऊ नका. छान हिरवं पिवळं असं मध्यम एक लिंबू घ्या. स्वच्छ पाण्याने ते लिंबू धुवा. धुवून एका कापडाला ते लिंबू पुसा. आता जे लिंबू तुम्ही घेतलेलं आहे त्या लिंबाच्या वरती, बघा, लिंबाच्या वरती हिरव्या रंगाच्या पेनाने, हिरवा स्केच पेन असेल, ग्लिटर असेल, कुठला पण चालेल, फक्त हिरव्या रंगाच्या पेनाने तुम्हाला त्या लिंबाच्या वरती तुमच्या शत्रूचं नाव लिहायचं आहे. जे पण तुम्हाला त्रास देतात, घरातले बाहेरचे कुणी असतील, त्यांचं एका शब्दात तुम्हाला फक्त त्याच्यावरती नाव लिहायचं आहे. नाव लिहिल्यानंतर तुम्हाला, बघा, आपल्या शत्रूचं नाव हिरव्या रंगाच्या पेनाने त्या लिंबावरती लिहिल्यानंतर तुम्हाला एक काळ्या रंगाचा धागा घ्यायचा आहे. सुती, रेशमी, कुठला पण घ्या, पण काळ्या रंगाचा धागा घ्या. काळ्या रंगाचा धागा घेऊन तुम्हाला त्या काळ्या रंगाच्या धाग्यामध्ये लवंगा गुंफायच्या आहेत. तुमच्या शत्रूच्या नावात जेवढी अक्षरं असतील, समजा तुमच्याच घरातली एखादी व्यक्ती तुम्हाला त्रास देते, तुमची सासू त्रास देते आणि तिचं समजा नाव असेल सुनंदा, 3 अक्षर आहेत तर 3 लवंग घ्या. समजा सासूचं नाव आहे गीता, 2 अक्षर घ्या. पती त्रास देतोय, त्याचं नाव आहे राजवीर, 4 अक्षर आहेत, 4 लवंग घ्या. म्हणजे तुम्हाला त्या व्यक्तीच्या अक्षरानुसार तेवढी लवंग घ्यायची आहेत. काळ्या रंगाच्या धाग्यात तुम्हाला त्या लवंगा गुंफायच्या आहेत. काळ्या रंगाचा धागा तुम्हाला त्या लिंबाला गुंडाळायचा आहे. एकदा, दोनदा, जेवढ्या वेळा तो आहे पॉसिबल गुंडाळणं तेवढ्या वेळा गुंडाळा आणि शेवटी गाठ मारा. आता तुम्हाला हे लिंबू काळ्या रंगाच्या कापडामध्ये ठेवायचं. एक छोटं काळं कापड घ्या, कागद घेतला तरीही चालेल, त्यामध्ये ते लिंबू ठेवायचं आहे. कापड असेल तर गाठ मारा, कागद असेल तर त्याची पुडी बनवा. आता हे कापड किंवा पुडी जे तुम्ही घेतलेलं आहे ते तुमच्यावरून तुम्हाला उलटं फिरवायचं आहे. कारण जो त्रास तुम्हाला त्या व्यक्तीने दिलेला आहे तो त्याला द्यायचा आहे. जे काही त्याने तुमच्यासोबत वाईट केलेलं आहे ते त्याच्यावरती फिरवायचं आहे. म्हणून हे लिंबू तुम्हाला तुमच्या उलटं, आता उलटं कसं फिरवायचं तर आपण असं फिरवतो, पण हे लिंबू हाताच्या मुठीत घेऊन तुम्हाला असं फिरवायचं आहे. बघा, मागून या पद्धतीने असं 7 वेळा हे लिंबू तुम्हाला स्वतःवरून फिरवायचं आहे. आठवड्यातील कुठल्याही दिवशी तुम्ही हा उपाय करताय त्या दिवसापासून हे लिंबू 7 दिवस जवळ ठेवायचं आहे. 7, पण रोज सलग 7 दिवस ते स्वतःवरून उलटं फिरवा. आणि उलटं फिरत असताना फक्त डोक्यात एकच चित्र, आपल्या डोळ्यासमोर एकच चित्र ठेवा. जो शत्रू त्रास देत होता त्याचा नाश होत आहे, तो तुमच्या समोर येत आहे, झुकतोय, रडतोय, माफी मागतोय, तुम्हाला शरण येतोय. 7 दिवस सलग सकाळ किंवा संध्याकाळ कुठल्याही वेळा स्वतःवरून उलटं फिरवायचं. हे चित्र डोळ्यासमोर आणायचं. 7वा दिवस जो असेल त्या 7व्या दिवसामध्ये घराच्या बाहेर स्वतःवरून फिरवलं की घराच्या बाहेर जायचं. कुठेही एखादं मोठं झाड असेल, तुळस सोडून कुठलंही मोठं झाड असेल किंवा वाहतं पाणी असेल तर त्यामध्ये हे लिंबू न उघडता, ते कापड किंवा कागद असेल तर ते न उघडता, न बघता ते लांब फेकून द्यायचं. घरात येण्यापूर्वी स्वच्छ हातपाय धुवायचे. हा उपाय तुम्ही करून बघा. कितीही मोठा शत्रू असेल, कितीही कुणी त्रास देत असेल, ज्याच्या नावाने केलाय तो तुम्हाला शरण आल्याशिवाय राहणार नाही.
दुसरा उपाय सांगते. दुसऱ्या उपायासाठी तुम्हाला लागणार आहे लोखंडी वस्तू. कुठलीही एक लोखंडी वस्तू तुम्हाला घ्यायची आहे आणि ही लोखंडाची वस्तू तुम्हाला गोमातेच्या म्हणजे गाईच्या उजव्या पायाला लावायची आहे. जिथे कुठे गोमाता असेल तिथे जा, तिच्या उजव्या पायाला लावा आणि तिला आपल्या शत्रूबद्दल समस्या सांगा. त्यानंतर ही जी लोखंडाची वस्तू आहे ही घरी आणा आणि घरी आणल्यानंतर ती एका लाल रंगाच्या किंवा सफेद, काळ्या, हिरव्या रंगाच्या कापडात ती बांधा आणि आपल्या उशीखाली जवळ किंवा सोबत ठेवा. बघा, हा उपाय केल्यानंतर तुम्हाला अवघ्या काही तासात किंवा अवघ्या काही दिवसात अनुभव येईल. ज्या व्यक्तीच्या नावाने हा उपाय केला आहे ती व्यक्ती कुठेतरी तुमच्यावरती नॉर्मल होताना दिसेल किंवा कुठेतरी तुमच्याबद्दल ती पॉझिटिव्ह होताना तुम्हाला दिसेल. तिसरा उपाय सांगते. तिसऱ्या उपायासाठी तुम्हाला लागणार आहे मोराचं पीस, मोरपंख. मोरपंख ही अशी एकमेव गोष्ट आहे जी तोडूनही जिवंत असते. त्याच्यात खूप पॉझिटिव्हिटी असेल, लक्ष्मी प्राप्तीसाठी असेल, इच्छित मनोकामना पूर्ण करण्यासाठी असेल किंवा मग शत्रुनाश करण्यासाठी असेल. मोरपंख हे अत्यंत पॉवरफुल मानलं जातं. एक मोराचं पीस घ्या. आठवड्यातील कुठल्या पण दिवशी हा उपाय करा. फक्त एक मोराचं पीस घ्या आणि त्याच्यासोबत एक लाल धागा घ्या. मोराचं जे पीस असतं ते वरती आणि खाली देठ असतो, दांडा असतो. त्या दांड्याला लाल धागा 21 वेळा गुंडाळा. एकदा, दोनदा, तीनदा असं 21 वेळा. 21व्या वेळी शेवटी गाठ मारा. लाल धाग्यात गुंडाळलेलं हे मोराचं पीस आपल्या स्वतःवरून, आपल्या स्वतःच्या डोक्यापासून स्पर्श होईल असं खालपर्यंत ते 7 वेळा उतरवा. 7 वेळा उतरवत असताना वश 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 3 वेळा वश 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 हा एकच मंत्र तुम्हाला बोलायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर हे मोराचं पीस आपल्या उजव्या खिचात ठेवा. स्त्रिया करत असेल खिचा, नसेल तर उजव्या साईडला पदरात, कसं जसं जमेल तसं, पण उजव्या साईडला ठेवा. कमीत कमी 3 दिवस मोराचं पीस आपल्या उजव्याच कडेला ठेवा. बाथरूमला वगैरे जाताना बाहेर काढून ठेवा. झोपताना वगैरे ते उजव्या कडेला आपल्या उशीच्या खाली ठेवा. स्वयंपाक करत असताना सहसा उजव्या भागात ठेवा. नाही सोबत ठेवणं तर उजव्या भागात ठेवा, पण ते 3 दिवस सोबत ठेवा. 3 दिवसानंतर हे मोरपंख जे आहे हे मोरपंख आपल्या देवघरात ठेवा. आता 3 दिवसानंतर ते देवघरात तुम्ही किती पण दिवस ठेवा, 3 दिवसांमध्ये तुम्हाला या उपायाचा अनुभवायला सुरुवात होईल. ज्या व्यक्तीच्या नावाने हा उपाय करताय, ज्याच्यासाठी तुम्ही हा उपाय करताय, म्हणजे जिला तुम्ही वश करण्यासाठी हा उपाय करताय, ती पूर्णतः तुमची होईल. चौथा उपाय सांगतीये. बघा, चौथ्या उपायासाठी तुम्हाला लागणार आहे कापूर. भीमसेनी कापराचे 7 तुकडे, काळ्या मिरीचे 7 काळे मिरी, 7 भीमसेनी कापूर आणि 7 काळी मिरी घ्यायचे आहेत. त्यामध्ये तुम्हाला 7 फुलवाले लवंग घ्यायचे आहेत. 7 चिमूटभर पिवळी किंवा काळी मोहरी घालायची आहे. बघा, हे सगळं साहित्य तुम्हाला एका काळ्या, लाल, पिवळ्या किंवा हिरव्या रंगाच्या वस्त्रात ठेवायचं आहे. आणि सगळ्यात शेवटी तुम्हाला त्याच्यामध्ये एक छोटासा कोळसा ठेवायचा आहे. आपण लाकडाचा जो कोळसा घेतो तो, जिथे मके वगैरे भाजून देतात ते पण कोळसा तुम्हाला देतील. एक कोळसा तुम्हाला ठेवायचा आहे. सगळं साहित्य एका कापडामध्ये घट्ट बांधायचं आहे आणि बांधलेली ही पोटली जी आहे ही घराच्या दक्षिण दिशेला 21 दिवस ठेवायची आहे. 21 दिवस. तंत्रमंत्र काहीच नाही, फक्त सर्व साहित्य गोळा करायचं, घराच्या दक्षिण दिशेला ठेवायचं. 21वा जो दिवस असेल त्या 21व्या दिवशी ती पोटली घराच्या दक्षिण दिशेवरून उचलायची, काढायची. ही पोटली दक्षिण दिशेवरून काढून आपल्या घराच्या बाहेर, जो आपल्या घराचा बाहेरचा भाग आहे त्या बाहेरच्या भागात घेऊन जायची. एक लोखंडी वस्तू घ्यायची. तवा असेल, पातेल असेल, लोखंडाचं काय म्हणतात त्याला, ठोकळा असतो ते असेल, जे पण लोखंडाचं एखादं मोठं काही असेल तर ते घ्यायचं. ही पोटली खाली ठेवून लोखंडाने, जे लोखंड घेतले त्या लोखंडाने त्या पोटलीवरती मारायचं, दाबायचं, जेणेकरून त्यात ठेवलेला कोळसा तुटला पाहिजे, त्याचे तुकडे तुकडे झाले पाहिजेत. अशा पद्धतीने ते तोडायचं. तोडल्यानंतर ते कापड सोडायचं नाही, खोलायचं नाही, काहीच नाही, तसंच ते लांब फेकून द्यायचं आणि घरात यायचं. जसं तुम्ही लोखंडाने त्या कापडावर माराल आणि त्या वस्तूंचा जसा तुम्ही चुरा कराल, तुम्हाला सांगते, ज्या व्यक्तीच्या नावाने हा उपाय करताय, तुम्ही जेव्हा त्या लोखंडाच्या वस्तूने त्या कोळशावर किंवा त्या पोटलीवर माराल तेव्हा तो शत्रू संपतो. त्या शत्रूला तुम्ही मारताय, त्या शत्रूच्या वाईट गोष्टींचा तुम्ही नाश करताय. असं एक तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर ते चित्र आणायचं आहे.
आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला ते मारायचं आहे. बघा हा उपाय केल्यानंतर कितीही त्रास देणारी ती व्यक्ती असेल किंवा कितीही तुम्हाला तुमच्याशी वाईट वागणारी ती व्यक्ती असेल, ती पूर्णतः सुधारेल. खूप साधे आणि खूप सोपे उपाय तुम्हाला सांगितलेत. यापैकी तुम्हाला जमेल तर 1 करा, 2 करा, शक्य असेल तर अगदी सगळे करा. नक्की करा आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा. श्री स्वामी समर्थ.